दोन्ही मिळून किती झाले? 10. तेवढं कळतं मला. आता मी तुला वजाबाकी शिकतो. हा याशी तू एक, हा असं मी एक, आपण झालो दोन. झालं बनवून नागोबा? हो. बघू. आता त्याला फिनिशिंग करतो. तेव्हा छान बनवलेस. आणि गणपती बाप्पा झाला बनवून पूर्ण? नाही, आता त्याला पण फिनिशिंग करायची आहे. हात बीत बनवायचे. बनवायचे अजून? हा. आणि हे उंदीर मम्मा. हां. कलरिंग करणार आहेस ना बाप्पाला? हो. ह्याला पण बघायचं कसं करायचं. सुकायला हवे ना. माझ्याकडे वॉटर कलर आहे, मी देतो. बघतो शोधतो मी घरात. छान असं नागोबा बनवलं श्रीनी आणि गणपती बाप्पा पण बनवले. तुम्हाला कसं वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. अजून त्याला फिनिशिंग करायचं आहे बाप्पाला पण आणि नागोबाचं पण चालू आहे. छान बनवलं आहे. हाय हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी ते स्वच्छता अभियान चालू केलं होतं कारण की श्रावण महिना चालू झाला पण माझं साफसफाई काहीच झाली नव्हती कारण की तब्येत बरी नसल्यामुळे. आणि हा संडेचा व्हिडिओ आहे. तर संडे आणि मंडे असं 2 दिवसाचा मिळून एकत्र व्हिडिओ केलेला आहे. त्या दिवशी मी पावभाजीचा बेत केला होता. पावभाजी करून झाली होती आणि डबे वगैरे आदल्या दिवशी काढून घासून घेतले होते. सगळं सुकायला ठेवलं होतं आणि म्हटलं ते सगळं पुसून वगैरे लावून घेऊया. तर मग मांडणी वगैरे पुसून घेतली. सकाळी बैठकीतून आल्यानंतर आधी जेवण बनवलं पावभाजीचं आणि त्यानंतर हे सगळं स्वच्छ करायला घेतलं. श्रीनी पण मदत केली मला ह्याच्यासाठी. आणि श्रीनी किती सुंदर गणपती आणि नागोबा पण बनवले, तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. तर कमेंट करा नक्की तुम्हाला आवडलं आहे का ते. आणि त्यांनी कलरिंग केल्यावर पण खूप छान दिसत होता. तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेनच तुम्हाला. त्यानंतर इथे सगळं झालं स्वच्छ करून तर खूप बरं वाटत होतं मला. आणि हे जे साबणाचं ठेवलेलं आहे ना, ते नवीनच मी मिशोवरनं मागवलं होतं. सेल होता त्या दिवशी. ते काहीतरी 120-130च्या दरम्यान बसलं मला. आणि हे सगळं आवरून झाल्यावर खूप बरं वाटत होतं. त्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचं खाण्यासाठी बदाम आणि मनुके भिजत घातले होते आणि साबुदाणा पण भिजवून ठेवला होता कारण की सोमवारी उपवास होता म्हणून सगळ्यांचाच. त्यानंतर त्या दिवशी पण दिवसभर काही व्हिडिओ शूट करता आलं नाही कारण की हॉल मला साफ करून घ्यायचा होता म्हणून. मग संध्याकाळी मंदिरात गेली होती. खूपच उशीर झाला होता मला जायला, पण म्हटलं मंदिरात जाऊन येऊया. खूप प्रसन्न असं वातावरण होतं तिथे. मागेसुद्धा हे मंदिर मी तुम्हाला दाखवलं होतं जेव्हा महाशिवरात्र होती तेव्हा. तर खूप छान मंदिर आहे, घराजवळच आहे आमच्या. काय माहिती मला पण. आत्ता चालली आहे मंदिरात जाऊन. उशीर झाला जरा आज मला, सकाळपासून वेळच नाही मिळाला कारण की जरा हॉल झाडत होती. आजारी असल्यामुळे काही साफसफाई झाली नव्हती, त्यामुळे मग आत्ता हॉल वगैरे झाडून घेतला आज. आणि कालपर्यंत किचन जे तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, तर आता बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे. त्यामुळे जरा बरं वाटते मला पण, कारण की आपले सण असताना आपण ते तसंच ठेवणं ते बरोबर नाही वाटत. जर किती आजारी असली स्वच्छता केली ना की आजार पण पटकन पडून जातं. त्यामुळे जरा बरं वाटते आता. आणि स्वयंपाक झालेला आहे, फक्त चपात्या राहिल्यात. आता करून घेते चपात्या. आणि आळू पण चिरायचं आहे कारण की उद्या नागपंचमी आहे, तर आमच्या इथे आळूची भाजी करतात. तर दाखवते 1 मिनटं. आता चपात्या करून घेणार आहे आणि त्यानंतर ही आळूची भाजी चिरून घेणार आहे उद्यासाठी, कारण की उद्या काही चिरायचं नसतं त्यामुळे. पप्पा बनवून किती राहिलं आहे अजून? आणि नागोबा दाखव एकदा. छान बनवलंय नागोबा, मस्त. आणि हे वस्त्र आहे जे की उद्यासाठी बनवून ठेवलेलं आहे. हे काल रात्रीच बनवलं मी, जेव्हा माझी साफसफाई वगैरे सगळं आवरून झालं ना झोपायच्या आधी, तेव्हा हे रात्रीच बनवून ठेवलं मी. कारण की आज सोमवार त्यामुळे करायचं नाही आणि उद्या नागपंचमी तेव्हाही करता येत नाही, म्हणून मग काल रात्रीच करून ठेवलं होतं. आता मी चपात्या करते आधी, त्यानंतर भाजी चिरून घेते आणि मग थोडीशी मेहंदी काढणार आहे हातावर, कारण की आपले सण आहेत
आणि सणाला मेहंदी काढलेली छान असते. आणि नागपंचमीला मेहंदी काढतात हातावर, तेवढं माहिती आहे. म्हणून म्हटलं वेळ मिळाला तर थोडीशी काढणार आहे, जास्त काही काढणार नाही. स्वतःला एवढी काही व्यवस्थित काढता येत नाही, पण बघूया, ट्राय करीन. इथे मसूर डाळीचं पीठ घेतलेलं आहे चेहऱ्याला लावण्यासाठी. त्याने स्क्रब पण होतं छानपैकी चेहऱ्याला. मग आपल्याला वेगळं काही लावायची गरज नाही आहे त्यासाठी म्हणून. आणि ह्यात थोडीशी आवळा पावडर टाकली आहे, त्याने पण स्किन आहे ना चांगली ग्लो करते म्हणून. आता ह्यात थोडंसं दूध किंवा पाणी आपल्याने काही टाकू शकतो आपण. तर मी यात थोडंसं दूध टाकते आणि आता चेहऱ्याला लावून घेते. आता चेहरा आधी स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा. चेहरा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर हा पॅक जो तयार करणार आहे ना, तो आता मी लावून घेते चेहऱ्याला. आणि हा सुकेपर्यंत माझी भाजी पण चिरून येईल. भाजी काही अजून चिरून झालेली नाही आहे, कारण की जेवायचं पण होतं, उपवास वगैरे सोडायचा होता, त्यामुळे. मग आता मी हा पॅक लावते आणि भाजी चिरून घेते. आणि त्यानंतर मग थोडीशी मेहंदी काढणार आहे हाताला, थोडी नेलपेंट पण लावायची आहे. तर बघूया आता. सगळीकडे लावून घेतले चेहऱ्यावर मी. आता हे थोडं सुकलं, एक 10 ते 15 मिनटं की मग स्क्रब करतो ना त्याप्रमाणे स्क्रबिंग करायचं आणि ते स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा. साध्या गार पाण्याने धुवायचा, गरम वगैरे पाणी काही घ्यायचं नाही. हो, आणि आमच्या इथे ना शेजारी एका बाळाची 5वी होती, त्यामुळे मग तिकडे पण जावं लागलं. त्यामुळे मग सगळ्या कामांना उशीरच होत गेला. तर आता भाजी पटकन चिरून घेते मी आणि हे धुवून घेईन. त्यानंतर मग मेहंदी काढते हातावर. चेहरा धुवून घेतला आहे आता, पॅक व्यवस्थित सुकला होता आणि भाजी पण माझी चिरून झाली तोपर्यंत. आठवड्यातनं 2-3 वेळा लावलं तरी चालतो तो. त्यात काय आपल्या चेहऱ्याला नुकसान वगैरे काय होत नाही तरी. तुम्ही पण ट्राय करून बघा. मसूरच्या डाळीचं पीठ खरंच चांगलं असतं चेहऱ्यासाठी. आता भाजी वगैरे चिरलेली ती बनवून ठेवते आणि बाकीची जी कामं आहेत ती आवरून घेतली भाजी. आता ही व्यवस्थित पातेल्यात भरून ठेवून देते.